भावांनो, आता आपण गाडी क्रॉसिंग केलेली आहे आणि आत्ता आपल्याला जायचं आहे हे मटेरियल घेऊन डायरेक्ट ह्याला. हे मटेरियल घेऊन जायचं आहे आपल्याला चौफुल्याला. चौफुल्यावरनं परत बारामतीला जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला उरुळीला पण गाडी भरायची, उंडरीला पण भरायची, नरेगावात पण गाडी भरायची. तर बघू त्याच्या जागेवर गाडी भरायला लागते काय त्या हिशोबाने बघून बारा. तर भावांनो, गाडी भरायला चाललो आहे आता आपण. गाडी भरून निघालो वरनं. आंबेगावात सुद्धा आपल्याला गाडी भरायची होती. स्वामीनारायण मंदिराची इथं ऑफिस आहे आपलं. तर आपण गाडी भरली आणि निघालो डायरेक्ट उंटरीच्या दिशेला. आणि आपल्याला उंटरीत सुद्धा माल भरायचा होता जरासा. तर ते माल पहिला भरून घेऊ म्हणलं. पहिलं कस्टमरकडनं पार्टीचं लोकेशन वगैरे घेतलं आणि गेलो उंटरीच्या दिशेला. तिथं काय माल वगैरे भरून आलो. मग काय तिथं समोर काय गाडी खाली होणार नव्हती. त्यामुळे मग तिकडं कंपनीला फोन लावला. ते म्हणले आजचं तुम्हाला लोकल भाडं देतो. त्याच्यामुळे आपली ट्रिपची सुरुवात पूर्ण पहिल्यापासून. मित्रांनो, घरापाशी आलो. आज होती आपली महाराजांची जयंती. गाडी वगैरे धुवून घेऊ म्हणलं आणि जाऊ जरा मिरवणूक वगैरे बघायला. गाडी चकाचक एकदम करून घेतली. कारण विषय असं झालेला आहे, गाडी आता उद्या सकाळी जायची. कारण आता रात्र खूप उशीर झाला आहे. त्यामुळे परत आपण फुरसंगी चौकातून परत वापस आलेलो आहे. चला मला आता शिवजयंती बघायचं आहे बघा. कडक कोथरूडमधली शिवजयंती हो, विषयच नाही. एकदम कडक शिवजयंती वगैरे बघितली. महाराज कसे दिसतात एकदम छान. तर भावांनो, ब्लॉग कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आता आपण उद्या सकाळीचा प्रवास चालू करूया. तर भावांनो चला. भावांनो, सकाळी सकाळी आलो वरती साईटवर. गाडी चालू केली. 2 मिनटं जरा थांबलो, गाडी गरम होती म्हणून. सकाळची थंडी खूप वाजते हो. दुपारचं गरम होते आणि सकाळची थंडी वाजते. आलो डायरेक्ट बघा स्वारगेटच्या पुढं. म्हटलं पटपट पटपट जाऊया. पटपट जाऊन पण काय फायदा नव्हता, कारण पुढं जाऊन आपल्याला थांबणंच होतं. तो म्हणलं आता आपल्याला जायचं होतं केडगावच्या जंक्शनला. हो, आता तिथं ते लोक तर उशीर येणार होते. पण आपल्याला पुढं जाऊन काहीतरी वेगळंच घडलं. अजूनच ते उशीर आले. ते तर काही विषयच नाही. ते मला तुम्ही ब्लॉगमध्ये पुढं पाहायला भेटेन. तर बघ ना, हे बघा सकाळचं व्ह्यू किती भारी. पुढं कसला भारी सूर्य दिसत होता ना. तर आलो बरोबर हडपसरच्या इथं. हडपसर पास करून परत सकाळी सकाळी सूर्य एवढा भारी सकाळचा नजारा आणि एवढं भारी वातावरण मित्रांनो, प्रमाणाच्या बाहेर. आत्ता आलो आपल्या कवडी टोल नाक्याच्या इथं. हडपसर पास करून मांजरी पास करून. बघा ना, व्ह्यू खूप खतरनाक. आत्ता बरोबर आपल्याला आता लोणी काळभोर चालू आहे. सकाळी सकाळी नाश्त्याचं पण नियोजन बघू कुठं करायचं का, तो पुढ्याला जाऊन करूया. तर बघा डायरेक्ट लोणी पास करून आता म्हणलं उरुळी कंचनला पोचतोच. तोपर्यंत मित्रांनो सकाळचं वातावरण मित्रांनो सांगू तेवढं कमी. खूप भारी वाटत होतं, खूप म्हणजे खूपच एकदम व्ह्यू नजारा म्हणजे तो काही विषयच नाही. नो ते वगैरे पास करून जाऊ डायरेक्ट आपल्या लोकेशनला. त्याआधी आपल्याला नाश्ता सुद्धा करायचा. जो नाश्ता बघूया कुठे भेटतोय काय भेटतोय बघूया चला. बघा ना जरा प्रत्येकदा एकदम आता लोणी बिनी उरुळी सगळं पास करून आलं डायरेक्ट खाली आपल्या येवतच्या दिशेला. तर बनवून सकाळचं तुम्हाला सांगू तेवढं कमी आहे. सकाळचं वातावरण गावाकडचं हेलच वेगळं आहे, विशेष नाही. खूपच भारी मजा येते मित्रांनो. सकाळचा लवकर उठलं ना एवढं भारी होतंय ना, मन प्रसन्न की विचारू नका. सकाळचं लयच भारी वाटतंय बघा. एकदम कडक सीन भेटतात, त्यात आनंद, त्यात थंडावा, खूप भारी. थांबलो डायरेक्ट आपल्या हे आलो डायरेक्ट येवत वगैरे पास करून. पुढे ॲक्सिडेंट झाला, तो काय तुम्हाला दाखवता आला ना मित्रांनो, पण चालतं जाऊ दे म्हणलं आता काय करता. चला जाऊया आता कुठं तरी नाश्ता. डायरेक्ट आता थांबूया चौफुल्याच्या 2-4 किलोमीटर लांब का पडा ना केडगावला, कारण जायला आतमधून लेफ्टने रस्ता आहे चौफुल्याच्या अलीकडनं 2-3 किलोमीटर. आणि आपण आता वडापाव खाण्यासाठी जाणार डायरेक्ट चौफुला पुढं. चौफुल्या पुढं ब्रिज होते तो गुरुदत्त वडापाव म्हणून आहे, खूप फेमस आहे. परंतु तिथं आता आपण जाणार डायरेक्ट वडापाव खायला. चला मित्रांनो जाऊया. Petit diable crochet, un uppercut suivi d'un autre qui calque. J'ai ma tête qui tourne, le temps passe vite, on est déjà le soir. J'appelle mon frérot Shinweiser, on se capte pas longtemps, il est tard. J'aime pas trop les grandes gueules, ça aboie, sache que ça mord pas. J'suis rapta, mais au calme, aujourd'hui je... वडापाव काय तयार नव्हते. पहिली एक प्लेट भजी घेतली, ती संपली तरी वडापाव काय नाही. परत एक मिक्स प्लेट भजी घेतली बघा. एकदम पाव बिव एकदम कडक मध्ये, विशेष नाही. फील नाही. नंतर परत आल्या डायरेक्ट वडापाव. आहे बघ कसा आहे वडापाव. हा दणका उठून टाकला. हेल्दी खायचं होतं आपल्याला, पण आता वडापाव इथला एवढा आवडतोय की म्हणलं आता वडापाव खाऊ दे, काही होऊ द्या, विशेष नाही. वडापावच कडक लागते. नंतर परत चढलो चौफुल्याचा वरचा ब्रिज आणि आलो डायरेक्ट राईट मारून. तर भावांनो इथून 4-5 किलोमीटर वरवणपर्यंत मला वाटतं तर सिटी बस चलती. सोलापूर हायवेला आपल्या वरवणपर्यंत तर फिक्स आहे, एवढं तर फिक्स. आता चौफुल्याला दिसली होती वरवणपर्यंत आपण पहिल्यांदा ह्याच्या आधी सुद्धा बघितलेलं आहे.
बघा ना, हे कसं आहे विषय. एक माणसाला विचारलं रेल्वे स्टेशनचं काम कुठे आहे, मॅपला काय लवकर आधी मला सापडलं नाही. तर ते माणसाला विचारल्यानंतर नंतर आपल्याला सापडलं सुद्धा. चला जाऊया. तर भाऊ ना, केडगावचा जो ब्रिज आहे सरळ हायवेचा, आपल्या इकडे खाली शिरूर साईडला जातो त्या हायवेला मित्रांनो खाली सर्व्हिस रोड नाही दिलेला. सो आपल्याला रेल्वे स्टेशन बरोबर ब्रिजच्या इथंच आहे, पण त्यासाठी आपल्याला गावातून एंट्री करून परत राईट मारून इकडे यायला लागतंय. तर भाऊ नाही बघा कसं आहे नवीन मेट्रोचं काम, विशेष नाही. हे बघा ट्रेन बसलो होतं, ट्रेन बघत माणसं काय आले नाही, काहीतरी माणसं प्रॉब्लेम झाला होता, फॅमिली प्रॉब्लेम. सो इथं माणसं काय नव्हते, पर 12 वाजवले यांनी गाडी खाली कराय. पण बळबळ खाली करून घेतली. परत लागलो आतला मधल्या शॉर्टकट रोडला केडगावच्या नदीच्या साईडनं जातो तो. बघा इथं रस्त्याचं काम चालू होतं. दुपारची गरमी मित्रांनो, आत्ताच खूप गरमी जाणवायला लागलेली आहे. सो स्वतःची काळजी घ्या, ह्याची पण काळजी घ्या, थंड वगैरे पीत जावा. आलो डायरेक्ट येवत फाटव येतो मित्रांनो, जे निळं शटर दिसतोय तुम्हाला इथून लेफ्ट साईडला. आपण बरोबर 1 आठवड्या आधी आपण फ्रीज सोडला होता एक, हां, आणि ते इथं बघा JCB झेड ब्लॅक. तर भावनो आलो आता येवत कशी जाऊया घरी पटपट पटपट. काय करता तो बरं वैतागलो. जाऊया घरी, दुसरे आपले लोकल वगैरे ट्रिप्स मारू, बघू काय होते कसं काय. On n'est que deux, mais on fout pèse. Petit enchaînement, un petit diable crochet, un uppercut, suivi d'un autre qui caille qui veut. Petit enchaînement, un petit diable crochet, un uppercut, suivi d'un autre qui caille qui. J'ai ma tête qui tourne, le temps passe vite, on est déjà le soir. J'appelle mon आलो डायरेक्ट प्रसंगीच्या रोडला. भावना तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. भावना असेच आपण नेक्स्ट सिरीजसुद्धा आणू. आता आलो प्रसंगीच्या इथं, आलोय सगळं पास करून. आता जाऊया ब्लॉगसुद्धा एंड करूया. ब्लॉगसुद्धा खूप मोठा झालेला आहे. सो ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. आलो डायरेक्ट नवले बिगला. चला मित्रांनो, ब्लॉगचं करूया दी एंड.